नमस्कार मित्रांनो, मी सुमित काडे स्वागत करतो पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये। तर भरपूर टाइम नंतर हा ब्लॉग शूट होतोय। तर सॉरी सगळ्यांना, कारण बराच वेळ मी गॅप दिला, माझ्या चॅनलवर काही व्हिडिओ नाही आला। तर हा व्हिडिओ येणार, ह्याच्यानंतर ताईच्या लग्नाची सिरीज वगैरे पण चालू राहील। तर आज आहे सॅटर्डे आणि आम्ही निघालोय फिरायला म्हणजे आमच्या जवळपासच, कारण जास्त लांब नाही जायचं, उन्हाचे दिवस चालू आहे। तर आम्ही आहे आता विठ्ठलवाडीला कुठे जाणार आहे आम्ही, मी सांगतो। आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, खूप मस्त होणार आहे। तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, पूर्ण ब्लॉगचा आनंद घ्या। कसा वाटला तो नक्की सांगा। मी रस्त्यात जाता तुम्हाला सांगतोच की आम्ही कुठे जातोय, काय चाललोय, कसं चाललोय। तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, चला। तर मित्रांनो, मी निघालोय माझ्या ऑफिस गँग सोबत। ऑफिस गँग सोबत बराच टायमिंग नंतर व्हिडिओ असेल, कारण आधीच्या लग्नानंतर आम्ही बऱ्याच टायमिंग नंतर सगळे एकत्र निघालोय फिरायला। तर मी इंट्रोड्यूस करतो तुम्हाला सगळ्यांशी, म्हणजे करून देतो। तर माझ्यासोबत आहे श्रीपाल आहे, सिद्धी आहे, नीलाक्षी आहे पाटी, आणि मी, आणि अजून एक फ्रेंड आहे श्रीपालची। तर आम्ही सगळे निघालोय आता इथे विठ्ठलवाडीला एक महादेवाचं, शंकराचं मंदिर आहे। खूप मस्त असं मंदिर आहे पवई चौकला। तर तिथे निघालोय आम्ही, तर तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवतो पूर्ण मंदिर। इन डिटेल व्हिडिओ बनणार आहे, तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, ब्लॉगचा आनंद घ्या। आणि ब्लॉग आवडल्यास ब्लॉगला नक्की लाईक करा, एक कमेंट करा हर हर महादेव म्हणून। तर चला, विठ्ठलवाडी स्टेशन वरून फक्त 1 किलोमीटरचा डिस्टन्स आहे। तर आम्ही चालतच निघालोय, म्हणजे आपल्याला रस्ता पण माहिती पडेल आणि थोडंफार एक्सप्लोर पण करू आजूबाजूला। तर खरं म्हणजे आम्ही सकाळी निघणार होतो, पण सॅटर्डे आम्हाला तर ऑफिसला सुट्टी असते सॅटर्डे, पण एकच दिवस झोपायला भेटतो म्हणून सगळेजण आरामात निघालेत। पण जाऊ आता, जसं होतंय तसं आपण दर्शन घेऊ। मंदिर तर सकाळी 7 वाजताच उघडतं, आम्ही निघालो लेट, तर बघू जसं होतंय तसं दर्शन करूया। मंदिर खूप मस्त आहे, मी इन डिटेल व्हिडिओ बनवणार आहे, तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा। कसा वाटला नक्की सांगा। तर स्टेशन रोड वरून सरळ आल्यानंतर आपल्याला एक चौक लागतो, जो ब्रिज आहे, म्हणजे आनंदी गेटच्या नावाचा असं ब्रिज आहे। तिथून लेफ्ट मारायचं आहे, लेफ्ट मारून सरळ आल्यावर 1-2 मिनिटावर अजून एक लेफ्ट आहे, छोटी गल्ली आतमध्ये, तिथून सरळ जायचं आहे। तर ही अशी गल्ली आहे बघा, तर इथून सरळ जायचं आहे आणि जवळच आहे मंदिर। टोटल 5 ते 7 मिनिटं लागतात स्टेशन वरून बाय वॉकिंग। तुम्ही रिक्षाने येणार आहे, रिक्षाने पण येऊ शकता, चालत येऊ शकता, तर उत्तम, लगेच 5 ते 7-8 मिनिटात पोहोचता तुम्ही। हे बघा मित्रांनो, आलोय आम्ही आता शिवधाम मंदिरच्या जवळच एकदम एंट्रन्सला। त्या गल्लीतून चालत आल्यानंतर थोडं 1-2 मिनिटाच्या अंतरावर तुम्हाला इथे एरो दिसेल, शिवधाम मंदिर। हे बघा, ही एंट्रन्स आहे। तर मित्रांनो, मंदिराची एंट्रन्सलाच आहे आपल्याला नवग्रहांचं मंदिर बघायला मिळतं। नवग्रहांचं मूर्त्या, अशा 9 मूर्त्या आहेत, आणि त्याच्या पाठी शनी देवाची मूर्ती पण आहे, आपल्याला बघायला मिळते। हे बघा, हे 9 ग्रह, आणि इथे शनिदेवाची आणि बजरंगबलीची पण मूर्ती आहे। तर मित्रांनो, तुम्हाला या मंदिराची थोडीशी हिस्ट्री मी सांगतो, म्हणजे मंदिर कधी बनलं, काय। मंदिर एकदम जास्त जुनं नाही, प्राचीन टाइप मध्ये वगैरे असं नाही। या मंदिराची निर्मिती म्हणजे 20 ते 25 वर्षापूर्वीच झालेली आहे। तर आपल्या एका सिंधी समाजातल्या माणसाने या मंदिरातली निर्मिती, म्हणजे मंदिर बांधलेलं आहे। म्हणजे ऍक्च्युली त्यांच्या मुलीच्या स्वप्नात बहुतेक 2दा-3दा आलेलं, अशी हिस्ट्री म्हणजे आपण गुगल रिसर्च केल्यावर नंतर आपल्याला मिळते। 20 ते 25 वर्षापूर्वी या मंदिराचं निर्माण झालंय। ज्यांनी बांधलं त्यांच्या मुलीच्या स्वप्नात 1-2दा आलेलं, तर त्यांनी तो संकेत धरून या मंदिराची निर्मिती केली, म्हणजे मंदिर बांधलंय। तर चला या आपण मंदिराच्या आत जाऊया।
एंट्रन्स करताच आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती बघायला मिळते इथे गुफेमध्ये. एकदम बघू शकता तुम्ही, छोटीशी जागा आहे. त्या छोटीशा जागेतून आपल्याला जायचंय. या पायऱ्या आणि या गुफेमधून आपल्याला जायचंय. शिवपुरी जी आहे त्याचं पण उत्तमरित्या चित्रण करण्यात आलेलं आहे. आणि जो धबधबा वरून येतो, पाणी जे वरून येत आहे ते महादेवाला अभिषेक करत खाली जात आहे. तर त्याचं पण मस्त इथे आपल्याला चित्र म्हणजे बनवलेलं आहे. हे बघा, शिवपुरी आणि महादेवाची पिंड. पुढे गेल्यानंतर आपल्याला बर्फाची शिवलिंग म्हणजे अंबरनाथ बाबाची शिवलिंग बघायला मिळते. हे बघा, ही पण बर्फाची शिवलिंग आहे आणि पाणी असं येत आहे बर्फातलं. जे ग्लेशियरचं पाणी असतं ते इथे दाखवलेलं आहे. चला पुढे जाऊया आपण. इथे सुद्धा आपल्याला 108 शिवलिंगाचे दर्शन करायला मिळत आहेत आणि त्यावर पण वरून पाणी सोडलेलं आहे. म्हणजे महादेवाचे एक उत्तमरित्या अभिषेक इथे घडत आहे. 108 शिवलिंगाचा अभिषेक इथे होत आहे. इथून पण पुढे आपल्याला गुरुस्थान बघायला मिळतं, जिथे गणपती बाप्पाची मूर्ती आहे. इथून पुढे आपण गुरुस्थान इथे आल्यानंतर आपल्याला वैष्णोदेवी, महावैष्णोदेवीचे दर्शन करायला मिळतात. इथे जो मन्नतचा धागा असतो ना तो बांधतात. म्हणजे आपली काही इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी इथे अशी मान्यता आहे. इथे धागा बांधल्यानंतर ती इच्छा पूर्ण होते. इथे बाबा भैरवनाथ म्हणजे जे कालभैरव आहेत आपले देव, त्यांची मूर्ती आहे. आणि इथे आहे बघा, लोकांच्या मान्यता आहे की इथे धागा बांधल्यानंतर आपल्या इच्छा पूर्ण होतात. तर बऱ्याच लोकांनी धागे वगैरे, रुमाल, केसाची क्लिप वगैरे पण बांधलेले आहेत, माहिती नाही पण अशी मान्यता आहे. त्याच्यानंतर इथे माता नैनादेवींचे पण खूप मस्त असं इथे चित्र रेखाटलेलं आहे आणि मूर्ती पण आहे इथे. आणि त्याच्यात जस्ट अपोजिट आपल्याला बघायला मिळते अजून एक देवीची मूर्ती, पण नाव नाही इथे लिहिलं आहे. त्यानंतर बजरंगबलीची आपल्याला मूर्ती बघायला मिळते. नंतर प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीता देवी यांची पण बघायला मिळते मूर्ती. आणि इथे छोटी हनुमानाची पण मूर्ती आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला इथे ज्वालादेवी म्हणजे अग्निदेवता असते ना, ते बघा आतमध्ये दिसेल तुम्हाला. आतमध्ये थोडी थोडी ज्वाला आहे. आणि इथे कांगडा देवी, माता कांगडा देवी म्हणजे कानाची देवी, ती पण बघायला मिळते. त्यानंतर चिंतपूर्णी देवी, हे बघा इथे बघू शकता तुम्ही नाव. इथे पण धागे बांधलेले आहेत बऱ्याच लोकांनी. आणि कालिका मातेची पण इथे मूर्ती आहे. हे बघा, कालिका माता आणि इथे कालिकाईची पण मूर्ती आहे. हे पूर्ण मंदिर ना गुफेमध्ये बनवलेलं आहे. म्हणजे एक आर्टिफिशियल गुफा आहे, ही मॅनमेड गुफा आहे. वरती बघा फायबरचं तुम्हाला काम बघायला मिळतं आणि खाली हे सगळ्या भिंती आहे, म्हणजे डोंगरामध्ये अशी बनवलेली आहे गुफा. आणि ह्या सगळं झाल्यानंतर एक गुफा आपली कंप्लीट होत आहे. मग इथून असं वर जायला रस्ता आहे, म्हणजे जिथून आपण स्टार्ट केलेलं तिथेच आपण पुन्हा परत येतोय. एक गुफा आपली कंप्लीट झालेली आहे. दुसरी गुफा इथे अष्टविनायक गुफा आहे, म्हणजे तिथे सगळे अष्टविनायक मधले आपल्याला 8च्या 8 गणपती बघायला मिळतात. तर चला त्या गुफेत पण आपण जाऊया. तर चला आपण अष्टविनायक गुफेमध्ये पण आता जाऊया.
पहिलं गणपती महाडचं वरदविनायक, दुसरा गणपती सिद्धिविनायक सिद्धिटेक, त्याच्यानंतर इथे मयुरेश्वरचं पण मंदिर आपल्याला बाजूलाच बघायला मिळतंय। एका ठिकाणी एकाच स्पॉटला 3 गणपती झाले आपले आता इथे अष्टविनायक मधले। त्यानंतर छोट्याशा वाटेतून पुढे गेल्यानंतर आपल्याला अजून एक गणपती बघायला मिळत आहेत, जे आहे बल्लाळेश्वर पालीचे गणपती। त्यानंतर आहे चिंतामणी, थेऊर गावचे चिंतामणी। त्यानंतर लेण्यांद्री पण उतार असं आहे आणि लेण्यांद्रीचे गणपती पण आपल्याला बघायला मिळतात, गिरिजात्मक लेण्यांद्री। त्यानंतर अजून छोट्या वाटेतून खाली वाकून गेल्यानंतर आपल्याला विघ्नेश्वर ओझर, विघ्नेश्वरचे ओझर गणपती पण बघायला मिळतात। त्यानंतर बाहेर आल्यावर आता इथे रांजणगावचे महागणपती म्हणजे शेवटचे अष्टविनायक मध्ये गणपती आपल्याला बघायला मिळतात आणि इथून बाहेर यायला रस्ता आहे। हे जे शक्तीपीठ तुम्हाला दाखवले म्हणजे देवींचे महासरस्वती, महादुर्गा, महाकाली आणि एकविरा आणि गायत्री देवींचे, तर त्याच्या खाली आपल्याला एक होल आहे छोटा, त्याच्यातून महादेवांची पद्मासन स्थितीमध्ये बसलेली एक हास्यमुखी मूर्ती बघायला मिळते, तर ती पण आतमध्ये आहे, पण तिथे सर्वांना एंट्री नाही, फक्त गुरूंनाच पुजारींनाच वगैरे एंट्री आहे ना काका। खालून मंदिरातून वरती आल्यानंतर आपल्याला इथे विष्णुदेवाची एक आरामाच्या मुद्रेमध्ये चित्र बघायला मिळतंय शेषनागावर। त्यानंतर हा कॉरिडोर आहे आणि इथे महादेवांची 21 फुटी लांब अशी पद्मासन स्थितीमध्ये बसलेली मूर्ती बघायला मिळते। मी पुन्हा आलोय कारण मगाशी मी तुम्हाला सांगितलं ना की लाईट शो वगैरे असतात आणि गंगा पण जटावरून चालू करतात संध्याकाळी, पण काकांनी खास माझ्या व्हिडिओसाठी चालू केलेली आहे। ते बघा चालू झालेली आहे गंगा इथून। ते बघा सकाळ आहे म्हणून दिसत नसेल, पण महादेवांच्या जटेमधून गंगा चालू झालेली आहे, पाणी इथे पडतंय बघा। खूप मस्त असे दर्शन झालेले आहेत। काकांनी खास आमच्यासाठी व्हिडिओ बनवण्यासाठी हे मस्तपैकी सगळे लाईट्स वगैरे पुन्हा लावलेले आहेत। आम्ही एकदा दर्शन घेतलं, त्याच्यानंतर पुन्हा आम्ही सेम पूर्ण मंदिराचं दर्शन घेतलं आहे, तर ते सगळे लाईट्स आणि हे पाण्याचे सगळं चालू करून काकांनी पुन्हा दाखवलेलं आहे आम्हाला। महादेवाची मूर्ती बघून खाली येताना आपल्याला इथे राधाकृष्णाचं पण दर्शन होतंय। तर काका या इथे, ह्या काकांनी मंदिरातलेच काका आहेत आपले, ह्या काकांनी खूप हेल्प केली आपल्याला मंदिर पूर्ण दाखवायला आणि सगळी माहिती द्यायला, तर काका धन्यवाद तुमचे। धन्यवाद। तर मित्रांनो शिवधाममध्ये खूप मस्तरीत्या आमचं दर्शन झालेलं आहे। त्या काकांनी पण सहकार्य करून सगळं आमच्यासाठी चालू केलं। पुन्हा आम्ही 2दा दर्शन केलं, पहिल्यांदा दर्शन केलं, त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी सगळ्या लाईट्स पाणीचे सगळे शो वगैरे चालू करून दर्शन करवलं आम्हाला, तर खूप मस्त असं दर्शन झालेलं आहे। मी डिस्क्रिप्शनमध्ये लोकेशन आणि ॲड्रेस वगैरे तुम्हाला प्रॉपर सांगेन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये। टिल देन बाय बाय। एक्स्ट्रा शॉर्ट्स। हॅलो, आम्ही आलो आहोत विठ्ठलवाडीला। श्रीपाद एवढ्या लांबून श्रीपाद आलेला आहे, 9ला येणार होता पण तो 10:30 पर्यंत पोहोचलाय डोंबिवलीला। बोलून घे त्याच्या बरोबर, फोन लावलाय।